छगन भुजबळ मात्र आता पुष्पा मोडवर दिसत आहेत. मी काय लल्लू पंजो आहे का? बाहेर हे मी स्वतःच्या पक्षाचे संस्थापक असलेले अजित पवार आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांना छगन भुजबळ यांनी राडारवर घेतलेला आहे. स्वतःला शहाणा समजता का? आम्हाला काही समजत नाही का? असे अनेक प्रश्न त्यांना उपस्थित केले आहेत. बघूया छगन भुजबळ यांनी हा रुद्र अवतार का घेतलेला आहे आणि त्यांचं काय म्हणणं येत आहे त्याचाच हा एक रिपोर्ट. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर उघड नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगले ढवळून निघाले आहे. नाशिकमध्ये भुजबळांनी अजित पवारांचा चांगला समाचार घेतलेला दिसत आहे. मी काय लल्लू पंजू आहे का? मकरंद पाटीलला मंत्री काढण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं, मी मूर्ख आहे का? असे म्हणत भुजबळांनी अजित पवारांना सुनावलेले आहे. तसेच ते स्वतःला सर्वांपेक्षा जास्त हुशार आहेत आणि जास्त शहाणे समजतात असाही टोला लगावलेला आहे. भुजबळांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त केली आहे आणि एका दमात सगळी भडास काढलेली आहे आणि आता ते एकदम रुद्र अवतारामध्ये दिसत आहेत. आपल्याच पक्षाचे अजित पवार यांना राडारवर घेतलेला आहे. छगन भुजबळ पुढे म्हणाले की मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं, मी मूर्ख आहे का? मी काय लल्लू पंजू आहे का? तुम्ही शब्द दिला म्हणजे काही करायचं का? काही तर म्हणे दादाचा वादा. माझा लढा हा मंत्रिपदासाठी नाही, अपमान आणि अस्मितेचा आहे. मी असा वादा वगैरे मानत नाही, ही लोकशाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला, मात्र अजित पवार यांनी ऐकलं नाही. कारण हे सर्वांपेक्षा जास्त हुशार आहेत ना, शहाणे समजतात स्वतःला. मी कुठेही जाणार नाही, उद्या सर्वांचं म्हणणे ऐकून घेणार, मग बघू पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करूया. ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्याचं काम करायचं, सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं, कोणाविषयी राग ठेवायचा नाही. आपण सगळे एकजुटीने काम करायचं आहे. अडचणीच्या काळात देखील विरोधकांना मदत करणार आहे. कोणाविषयी दुश्मनी विसरून जा. आरक्षणाचा भूलभुलैया संपणार आहे. काही लोकांनी अजितदादांना धन्यवाद दिले कारण मला मंत्री केलं नाही म्हणून. मंत्रीपद अनेकदा मिळाले, त्यामुळे आता नाही भेटलं त्याचा काय वाद नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. तर मी 100% मुख्यमंत्री झालो असतो असं का छगन भुजबळ म्हणाले, बघूया. छगन भुजबळ पुढे म्हणाले की पहिल्यांदा मी महसूल मंत्री झालो, आता त्यावरून पक्षामध्ये भांडण सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो त्यावेळेस पवारांच्या अपेक्षापेक्षा जास्त काम केलं. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100% मुख्यमंत्री झालो असतो. मला सोनिया गांधी पासून अनेकांचे फोन येत होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका, तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी पवारांच्या सोबत गेलो. राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा कोणाचा पत्ता नव्हता, फक्त मी आणि पवार साहेबच होतो. जेव्हा मुंबईत दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो. बच्चन शाहरुख मुंबई सोडून जाणार होते, मी त्यांना थांबवलं आणि मुंबईतली दहशत संपवली. दाऊदचं नाव घ्यायला लोक घाबरायचे. एवढंच नाही तर छगन भुजबळ पुढे म्हणाले आपण लढायचं असतं, घाबरून जायचं नसतं. माझा आवाज वाढलेलाच असतो. आमदारांचे घर पेटवले तेव्हा माझी लढाई सुरू झाली, मग मी राजीनामा दिला होता. पोलीस हातबल झाले होते म्हणून मी पुढे येण्याचा निर्णय घेतला. होळीच्या दिवशी मला रस्त्यातून अजितदादांनी बोलवून घेतलं आणि मला लोकसभा लढायचं सांगितलं. जेव्हा मी म्हटलं लोकसभा लढणार नाही, मग त्यावेळेस अजितदादांनी पुढे येऊन लगेच सांगायला पाहिजे होता ना. मी काय दूध पितो का? मी काय लहान बाळ आहे का? मला समजत नाही का? साताऱ्याची जागा आम्ही भाजपला सोडून म्हणून एक राज्यसभा आम्हाला मिळाली होती, असे देखील ते म्हटले. छगन भुजबळ पुढे म्हणाले की अजितदादांनी शब्द दिला म्हणजे काय काय चर्चा आहेत की काय नाही. शरद पवार साहेब सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायचे. 8 दिवसापूर्वी समीर भाऊंना पटेल यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की भुजबळांना राज्यसभेवर पाठवू. मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं, मी काय मूर्ख आहे का? इतरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भुजबळाचा बळी घेणार का? मी 2 वर्षांनी जाणार असं बोललो. मी काय लल्लू पंजू आहे का? चर्चा सुद्धा नाही केली आणि कोण मंत्री होणार आहे माझी जर किंमत नाही तर मी काय करायला पाहिजे? तुम्ही शब्द दिला म्हणजे काही करायचं का? काय तर म्हणे दादाचा वादा. माझा लढा मंत्रिपदाचा नाही, लढा अपमानाचा आणि अस्मितेचा आहे. मी असा वादा वगैरे मानत नाही, ही लोकशाही आहे. फडणवीसांनी आग्रह केला होता की काही करून भुजबळांना मंत्री करा, पण ऐकलं नाही. कारण हे सर्वांपेक्षा जास्त हुशार आहेत, जास्त शहाणे आहेत. प्रश्न मंत्रिपदाचा अजिबात नाही. बावनकुळे यांनी देखील नाराजी व्यक्त केली, पण वादा आहे ना,
कुठेही जाणार नाही. उद्या मी सर्वांचंच म्हणणं ऐकून घेणार आहे. मग बघू. निराश होऊ नका आणि खचून जाऊ नका. जहा नाही चेना वहा नाही रहना. पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करू. सोशल मीडिया अजिबात काही चुकीचं टाकू नका. अजित दादाला जोडे मारो आंदोलन करू नका, कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. छगन भुजबळ यांनी ओबीसी लढा उभा केलं. ओबीसींना एकत्र करण्याचं काम त्यांना मोठ्या ताकदीनं उभं केलं. तर दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जाण्याची धमक मात्र छगन भुजबळ यांनी दाखवली आणि आता त्यांनाच मंत्रिपदापासून दूर ठेवल्यामुळे त्यांना संताप व्यक्त केलेला आहे. ते प्रचंड नाराज दिसत आहेत आणि अजित पवार यांना सुद्धा राडावर घेत आहेत. त्यामुळे जिधर नाही चैना उधर नाही रहना असं ते म्हणत आहेत. आणि पुन्हा आपण सुरुवात करू. नेमकं आता पक्षात राहणार का पक्षाला सोडचिठ्ठी देणार हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. असं असताना दुसरीकडे मात्र लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री 2.5 वर्ष करा असा आग्रह धरला आहे. कारण की त्यांना ओबीसी लढा उभारण्यात काम केलं आणि ओबीसीची पाठ राखण आणि ओबीसीनं यांना अजितदादा पवार गटाला मतदान केलेलं आहे. हा कुठंतरी मतदाराचा अपमान आहे, ओबीसीचा अपमान आहे. तसेच अनेक ठिकाणी अजित पवार यांना जोडो मारो आंदोलन करण्यात आलं होतं. परंतु आता छगन भुजबळ यांनी त्यांना जोडे मारो आंदोलन करू नका, कारण शहाण्याला शब्दाचा मार असं ते म्हटले आहे. आता यामध्ये पक्षामध्ये राहतात का पक्ष सोडून देतात आपल्याला नक्कीच कळेल. छगन भुजबळ यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते खुलेआम समोरला समोर तोंडावर बोलण्याची धमक ठेवतात यामधून दिसून येत आहे. आणि ते पक्षाचा नेता असो किंवा अध्यक्ष असो त्यांच्या विरोधात सुद्धा जायला ते तयार आहेत. जिथं अन्याय होतो तिथं मी खंबीर होतो असं सुद्धा काय म्हणाय हरकत नाही. तर बघूया पुढे काय होतंय ते. आणि अशाच व्हिडिओसाठी बघत राहा राज यूट्यूब चॅनल. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आजच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.